नमस्कार. मस्त हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत गरमागरम चहाची तलफ अनेकदा लागतेच. चहाचा स्वाद आणि चव अधिक वाढवण्यासाठी आपण त्यात वेगवेगळ्या प्रकारचे मसाले घालतो. चहात मसाले घातल्यावर ऐन थंडीत असा मसाला चहा प्यायल्याने चहाची तलफही भागवली जाते. सोबतच मसाल्यातील औषधी गुणधर्म देखील आपल्या आरोग्यास फायदेशीर ठरतात. यासाठी थंडीत चहा पिताना त्याचा स्वाद आणि चव वाढवण्यासाठी त्यात कोणते मसाल्याचे पदार्थ घालता येतील ते पाहूयात. नंबर 1. चहात किसलेलं आलं टाकल्यामुळे चहाला चव तर येतेच, शिवाय सर्दी, खोकला, ताप किंवा डोकंदुखी असल्यास आरामही मिळतो. सांधेदुखीचा त्रास असल्यास दिवसातून 2दा आलं घातलेला चहा प्यायल्याने फायदा होतो. चहात वेलची टाकल्यास पचनात चांगला फायदा होतो, शिवाय ॲसिडिटीचा त्रास कमी होण्यास मदत होते. नंबर 3. ऋतू कोणताही असो, चहात दालचिनी अवश्य घालावी. यामुळे चहाला स्वाद आणि गंध तर येतो, शिवाय दालचिनीमुळे खोकला किंवा कफाचा त्रास होत नाही. नंबर 4. जायफळ हा एक सुगंधी मसाला आहे, जो पदार्थांना चव देण्यासाठी प्रामुख्याने वापरला जातो. चहासाठी पाणी उकळत असताना पाण्यामध्ये चिमूटभर जायफळ पावडर किंवा जायफळ किसून घाला. यामुळे चहाची चव दुपटीने वाढते. नंबर 5. चहात तुळशीची पानं टाकल्यामुळे तुळशीची पाने आपले शरीर फक्त आतूनच स्वच्छ करत नाही, तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करतात. नंबर 6. हवामान थंड असल्यास मसाला चहा करताना त्यात लवंग घालावी. लवंगामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. नंबर 7. गवती चहामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल आणि फोलेर हे गुणधर्म असतात. गवती चहा घालून केलेला चहा प्यायल्याने पचनसंस्था मजबूत होते, शिवाय सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो. नंबर 8. बडीशेपमध्ये असणारे फायबर आणि अन्य काही महत्त्वाचे घटक आपल्या शरीरातील टॉक्सिन बाहेर काढण्यासाठी उपयुक्त असतात. यामुळे तुमचे रक्त शुद्ध होण्यास मदत होते. यासाठी चहामध्ये चमचाभर बडीशेप घालून पिणे अधिक फायदेशीर ठरते. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपलं स्वयंपाकघर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पाहत राहा आपलं स्वयंपाकघर. थँक्यू. धन्यवाद. खुश रहा.